नमस्कार मित्रांनो, तर आज आपण आलोय सिन्नर या ठिकाणी। सिन्नर या शहरात वसलेलं एक भव्य, शांत आणि ऐतिहासिक ठिकाण म्हणजेच गोंदेश्वर मंदिर। सुमारे 1000 वर्षापूर्वीचं यादव काळात बांधलेलं हे शिव मंदिर आजही आपल्याला त्याच्या भव्यतेने मंत्रमुग्ध करतं। गोंदेश्वर मंदिर यादव राजवटीमध्ये 11व्या ते 12व्या शतकात बांधलं गेलं। त्या काळात सिन्नर हे सेऊणपूर नावाने ओळखलं जायचं। मंदिराचं बांधकाम यादव मंत्री राव गोविंद यांनी करून घेतलं। गोंदेश्वर मंदिराची रचना अशी पंचायतन पद्धतीने केली गेली आहे, म्हणजे मध्यभागी शिव मंदिर आणि चारही बाजूंनी पार्वती, गणपती, सूर्य आणि विष्णूची उपमंदिरे आहेत। हे मंदिर भूमिजा शैली आणि काळ्या दगडात कोरलं गेलं आहे। याला हेमाडपंथी शैली असं देखील म्हटलं जातं। शिखर, मंडप आणि स्तंभावर रामायण व महाभारतातील प्रसंगाची अत्यंत सूक्ष्म कोरीव कामं केलेली आहेत। हे वास्तू म्हणजे एक शिल्पसंपन्न इतिहास आहे। या मंदिरात फिरताना तुम्हाला नजरेस पडतील नंदीची भव्य मूर्ती, तसे विविध सुंदर शिल्परचना। या मंदिराचा प्रत्येक कोपरा, प्रत्येक भिंत आपल्याला काहीतरी सांगते। गोंदेश्वर मंदिर भारतीय पुरातत्व विभागाच्या देखरेखीखाली आहे। परिसर शांत आणि स्वच्छ आहे। भेट देताना आपण पायातील चप्पल मंदिराबाहेरच काढावी, तसेच पाण्याची बॉटल, टिफिन आपण सोबत कॅरी करावा, कारण मंदिराच्या आसपास कुठलेही हॉटेल आणि दुकान आपल्याला भेटणार नाही। मंदिरात येण्याची योग्य वेळ आहे सकाळी 7 ते 11 व संध्याकाळी 4 ते 6। गोंदेश्वर मंदिर म्हणजे केवळ एक धार्मिक स्थळ नाही, तर हजारो वर्षाचा इतिहास आहे, वास्तुकलेचा अमूल्य ठेवा आहे आणि शांततेचा अनुभव आहे। जर तुम्हाला भारतातील अशाच ऐतिहासिक ठिकाणांबद्दल जाणून घ्यायला आवडत असेल तर या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि आमच्या यूथ फिल्म प्रोडक्शनला सबस्क्राईब करा। धन्यवाद।